ओम नमो आदेश. मागील व्हिडिओमध्ये आपण अध्याय क्रमांक 7चे श्रवण केले. त्यामध्ये वीरभद्रांशी युद्ध, देवांकडे पाहुणचार व वज्रावती देवीचे दर्शन पाहिले. आता अध्याय क्रमांक 8चे श्रवण करू. त्यामध्ये पाशुपताला श्रीराम दर्शन घडवले हे पाहू. ओम नमो आदेश. श्री गणेशाय नमः. उत्तरेकडील प्रवासात मच्छिंद्रनाथांनी द्वारकेत जाऊन भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेतले. तेथून ते अयोध्येस गेले. तेथे शरयू नदीत स्नान करून प्रभू रामचंद्रांच्या दर्शनास गेले. त्यावेळी योगायोगाने अयोध्येचा पाशुपत राजाही रामपूजेच्या निमित्ताने आपल्या लवाजम्यासह तेथे आला होता. त्यामुळे द्वारपालांनी नाथांना आत जाण्यास मनाई केली. इतकेच नव्हे तर उद्धटपणे पाणउतारा करून त्यांना मागे ढकलून दिले. या त्यांच्या वर्तनाने त्यांना संताप आला. पण चाकरांवर क्रोध न करता आपण राजालाच शिक्षा करावी असा विचार करून ते गर्दीतच थांबले. तिकडे राजा देवांसमोर साष्टांग नमस्कार घालत असताना त्यांनी स्पर्शास्त्राने अभिमंत्रित केलेली विभूती त्याच्या दिशेने टाकली. त्यामुळे तो दंडवत घातलेल्या अवस्थेतच भूमीला चिकटून बसला. त्याने स्वतःच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. त्याची अवस्था पाहून मंत्रीही बुचकळ्यात पडला. सर्वत्र एकच गोंधळ माजला. त्या समयी येथे कोणाकडून तरी योग्याचा किंवा हरिभक्ताचा अपमान झालेला आहे म्हणून आपल्या राजाची अशी अवस्था झाली असे सर्वच बोलू लागले. त्या संदर्भात मंत्र्याने चौकशी केली असता देवद्वारीच काही गडबड झाल्याची वार्ता कळली. तेव्हा त्याने मच्छिंद्रांचा शोध घेऊन त्यांची क्षमा मागितली आणि राजाला सोडवण्याची काकुळतीने विनंती केली. त्यावर दयावंत नाथजींनी विभक्त मंत्र जपून त्याला सोडवले. मग तोही नाथांना शरण गेला आणि त्यांना सन्मानाने आपल्या राजवाड्यात घेऊन गेला. पाशुपताला नाथांची कीर्ती माहीत होती. त्यातच त्यांचे दर्शनही घडले होते म्हणून त्याने अत्यानंदाने त्यांची पूजा केली व काही दिवस येथे राहून मला आपल्या सेवेचा लाभ द्या अशी विनंती करून त्यांना आपल्यापाशी ठेवून घेतले. त्या मुक्कामात त्याने त्यांची जी सेवा केली त्यामुळे ते फारच प्रसन्न झाले. त्यांनी राजाला त्यांची इच्छा विचारली आणि ती पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले. तेव्हा तो म्हणाला, महाराज, आपल्या कृपेने माझ्याजवळ सर्व काही आहे, पण ज्या सूर्यवंशात माझा जन्म झाला त्या वंशाला कीर्ती प्राप्त करून देणाऱ्या प्रभू रामचंद्रांचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे अशी बऱ्याच दिवसापासून उत्कट इच्छा आहे. तसे झाले तर मी स्वतःला धन्य समजेन. त्यावेळी त्याचा शुद्ध भाव पाहून त्यांना त्याचे कौतुक वाटले. त्यांनी त्याची इच्छा पूर्ण करण्याचा निश्चय करून त्याला प्रासादाबाहेरील मोकळ्या पटांगणात नेले. तेथे सूर्याला निष्प्रभ करून खाली उतरवण्यासाठी त्याच्यावर अनेक अस्त्रप्रयोग केले, पण त्याच्या प्रत्येक अस्त्रावर प्रतिअस्त्राची योजना करून सूर्याने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. तेव्हा बलसंपन्न नाथांनी वाताकर्षण अस्त्राच्या साहाय्याने सूर्य, त्याचा सारथी व रथाचे अश्व यांचे श्वासोच्छ्वासच बंद पाडले. त्या अस्त्रामुळे सूर्यरथाला असलेला वायुचक्राचा आधारच तुटला आणि तो पृथ्वीवर आदळला. सूर्य जमिनीवर पडल्याने त्याच्या तेजाने सर्वत्र आगीचे लोळ उठले आणि त्यात
असंख्य वृक्ष व जीवजंतू नामशेष झाले. नाथांनी उदकासराच्या सहाय्याने तो भीषण वणवा शांत केला. या संकटामुळे स्वर्गादी सप्तलोक व सप्तपाताळांचे स्वामी तसेच हरिहर ब्रह्मादिकांसह सर्व देवांनी अतित्वरेने मच्छिंद्रापाशी धाव घेतली. त्यावेळी भगवान विष्णूंनी नाथांना आपुलकीने हृदयाशी धरले व सूर्याला खाली पाडण्याचे कारण विचारले. तेव्हा ते म्हणाले, हा सूर्य आपल्या वंशजाकडे लक्ष देत नाही, त्यांची साधी इच्छाही पुरवत नाही, म्हणून याला समज देण्यासाठी मला असे करावे लागले. विष्णू म्हणाले, तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे? नाथजी म्हणाले, याने पाशुपताला सहाय्य करावे, याची रामदर्शनाची इच्छा पूर्ण करावी आणि माझ्या शास्त्रविद्येला अनुकूल राहून मदत करावी. त्यावर ते म्हणाले, हे महाजती, सर्व काही तुमच्या इच्छेप्रमाणे होईल. आता कृपा करून या सूर्याला सावध करा. तेव्हा इतर देवांनी स्तुती करून त्यांचा गौरव केला. त्यामुळे त्यांना आनंद झालेला असला तरी मुख्य कर्तव्य अजून शिल्लकच होते. ते विष्णूंना म्हणाले, हे प्रभो, मला आपले म्हणणे मान्य आहे, पण या पाशुपताला रामदर्शन झाल्याशिवाय माझे समाधान होणार नाही. तेव्हा त्यांनी आपली लीला दाखवली आणि रामरूप घेऊन लक्ष्मणासह प्रकट झाले. त्या दर्शनाने भगवान शंकरासह सर्व देवता तल्लीन झाल्या. मच्छिंद्राने व पाशुपताने त्यांच्या चरणांना वंदन केले. तेव्हा रामप्रभूंनी दोघांनाही आलिंगने देऊन त्यांच्याबद्दल प्रशंसोद्गार काढले. तसेच नाथांच्या शाबरी कवित्वास मी सर्व शक्तीनिशी सहाय्य करीन, असे सर्व देवासमक्ष आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी नाथजींना सूर्याला शुद्धीवर आणण्याची विनंती करताच त्यांनी वाताकर्षण अस्त्र आवरून घेतले. त्यामुळे सूर्य, त्याचा सारथी व रथाचे अश्व यांना शुद्ध आली. सावध होताच सभोवती सर्व देवसमूह आपल्याला वंदन करत आहे हे पाहून सूर्याला मोठे आश्चर्य वाटले. तो विष्णूंना म्हणाला, हे महाप्रभो, ज्यांनी मला शुद्धीवर आणले ते वीर कोण आहेत? त्यांच्या पराक्रमावर मी अतिशय प्रसन्न आहे आणि माझी त्यांच्यावर अक्षय कृपा राहील. तेव्हा सर्व देवांनी मच्छिंद्रांना सूर्याच्या दर्शनास जाण्यास सांगितले. त्यावेळी त्यांच्या दाहकतेची झळ आपल्याला लागू नये म्हणून आवश्यक ती उपाय न करून नाथजी त्याच्यापाशी गेले आणि अत्यंत आदराने त्यांच्या चरणांना वंदन केले. त्या प्रसंगी त्यांनी त्यांच्याकडून शाबरी विद्येला अनुकूल राहण्याचे वरदान मागून घेतले आणि पाशुपतालाही त्यांच्या चरणावर घातले. मग त्या दोघांना अनेक आशीर्वाद देऊन सूर्यासह सर्व देवता स्वस्थानी गेल्या. पाशुपत कृतार्थ झाला होता. समाधानाने प्रासादात परतला. त्यानंतर रामप्रभूंची अनुज्ञा घेऊन नाथजी पुढील यात्रेस निघाले. ओम नमो आदेश.